नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी उपवासाचा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहे। आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये बरेच उपवास असतात। आता त्या उपवासाला बाहेरचा चिवडा विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरीच एकदम चविष्ट असा चिवडा बनवणार आहे। हा बनवायला एकदम सोपा आहे आणि अगदी घरच्या साहित्यात हा चिवडा तयार होतो। तर त्यासाठी मी इथं 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत। आता या बटाट्याचे आपण चिप्स पाडून घेणार आहे। अगदी बटाट्याचे चिप्स जसे पाडतो त्याच पद्धतीने या बटाट्याचे आपण चिप्स पाडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आपले चिप्स पडलेले आहेत। जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही। तर अशा पद्धतीने मी इथं चिप्स पाडून घेतलेले आहेत। हे आता आपण एकावरती एक स्लाइस ठेवून एकदम बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। आता मी व्हिडिओत ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने आपण चिप्सचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। अगदी पातळ असे हे काप करून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीनं बाकीच्या स्लाइसचे देखील काप करून घेणार आहे। तर इथे माझे दोन्ही बटाट्याचे अशा पद्धतीने काप करून झालेले आहेत। आता हे काप आपल्याला स्वच्छ धुवून असे घ्यायचे आहेत। आता इथे मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे। आता त्या पाण्यामध्ये आपण हे काप काढून घ्यायचे। आता हे काप आपण स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत। आता या बटाट्याच्या कापामधलं पाणी जोपर्यंत स्वच्छ निघत नाही तोपर्यंत हे काप आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। हे बघा एकदम स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे। तर आता हे काप आपण साईडला काढून घेऊया। आता तर मी एका कापडावरती हे सुकायला ठेवणार आहे। साधारण 5 ते 10 मिनिटे आपण फॅन खाली पसरून हे काप ठेवणार आहे, म्हणजे यातील पाण्याचं प्रमाण कमी होईल आणि तळताना असे कुरकुरीत बनतील। तोपर्यंत मी गॅसवरती इकडे तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल गरम होते तोपर्यंत आपले ते बटाट्याचे काप फॅन खाली व्यवस्थित सुकलेले आहेत। इकडे तेलही तापलेलं आहे आणि आपले बटाट्याचे काप देखील छान असे सुकलेले आहेत। अजिबात ओलावा नाही आणि एकदम छान असे सुकलेले आहेत। आता हे आपण तेलात तळून घ्यायचे आहेत। तर हे तळत असताना गॅस आपण एकदम फुल ठेवायचा आहे, अजिबात मीडियम किंवा लहान ठेवायचं नाही। फुल गॅसवरती आपण हे काप तळून घ्यायचे आहेत। आता हे काप आपण फुल गॅसवरतीच 7 ते 8 मिनिटांमध्ये तळून घ्यायचे आहेत। जोपर्यंत या कापांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण तळत राहायचं आहे। जेव्हा याचा कलर चेंज होईल आणि आपले हे कुरकुरीत असे बटाट्याचे काप तयार होतील तेव्हा आपण साईडला काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता याचा आपला कलर एकदम चेंज झालेला आहे आणि एकदम लालसर रंगावरती आपले कुरकुरीत असे बटाट्याचे छोटे छोटे काप तळून तयार झालेले आहेत। अगदी कुरकुरीत असे आपले हे तयार झालेले आहेत। तर आता आपण हे साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही जर नरम असतानाच काढले किंवा कलर अजून पिवळा आहे तोपर्यंत जर काढलं तर आपले हे काप मऊ पडतात। असे लालसर रंगावरती काढले की आपले काप देखील कुरकुरीत होतात। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी एका प्लेटमध्ये नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे, तो याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे। तर नायलॉन साबुदाणा याच्यामध्ये टाकायचा आणि झाऱ्याने हळूहळू असं हलवून घ्यायचं आणि हा देखील फुल गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे। आता बऱ्यापैकी नायलॉन साबुदाणा देखील इथं छान असा तळलेला आहे, पण नायलॉन साबुदाणा तळत असताना थोडीशी काळजी घ्यायची, हा साबुदाणा चटकन असा उडतो। तर तुम्ही इथं पाहू शकता मी साईडला काढायले तरी देखील हा साबुदाणा फुटून उडून साईडला येतो, त्यामुळं थोडीशी काळजी घेऊन हा नायलॉन साबुदाणा तळून घ्यायचा आहे। आता तो देखील एका खोलगट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। मी इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर एक प्लेट शेंगदाणे देखील मी झाऱ्यामध्ये ठेवून तळून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा देखील कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाण्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता हे शेंगदाणे देखील साईडला आपण काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे, ती मिरची देखील या तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि वरून त्याच्या टाकून घ्यायची आहे। तर मिरची तळत असताना बारीक गॅसवरती आपण ही तळून घ्यायची आहे।
तर आता आपण हे नायलॉन साबुदाण्यावरती शेंगदाणे आणि मिरची टाकून घेतली आहे. त्यानंतर याच्यावरतीच आपण जे बटाट्याचे काप करून तळून घेतले होते ते देखील याच्यावरून टाकून घ्यायचे आहेत. आता याच्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी इथं साधारण चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता त्यानंतर 1 चमचा पिठी साखर देखील याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं मी कढई हलवून व्यवस्थित असा नायलॉन साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे. म्हणजे सर्व मीठ आणि साखर सर्व नायलॉन साबुदाण्याला आणि बटाट्याच्या आपल्या त्या चिप्सला लागते. तर इथे आपला उपवासाचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं घरच्या घरी उपवासाचा चिवडा नक्की बनवून पाहू शकता. तर एकदम कमी वेळात आणि कमी खर्चात असा हा बनणारा उपवासाचा चिवडा आहे. तर हा चिवडा चवीला देखील अप्रतिम असा लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.